इथे टाटा सफारीची घराला धडक, दोघे गंभीर जखमी, भिंत कोसळली. कारंजा येथील दलित वस्ती धबधबा रोडवरील वळणावर भरधाव टाटा सफारी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टाटा सफारी रस्त्याच्या कडेला असलेल्या घराला जोराची धडक दिल्याने घराच्या भिंती कोसळून घरामध्ये झोपलेला एक जण व गाडी चालक असे दोघे जण गंभीर झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. जखमीवर निप्पाणीच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याबाबत घटनावरून समजलेली अधिक माहिती अशी की 11:30च्या सुमारास बोरगावहून कारंजगावहून पुढे भोजकडे जाणारी टाटा सफारी क्रमांक MH11 AS 7516 गाडी दलित वस्तीच्या वळणावर आली असता चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने थेट टाटा सफारी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या कस्तुरी खोत यांच्या शेतातील घराच्या भिंतीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी होती की दोन्ही बाजूच्या भिंती कोसळल्या व गाडीचा चक्काचूर झाला. यावेळी यावेळी घरामध्ये झोपलेले बबन शंकर मोहिते वय वर्ष 61 यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. तर चालक विनायक पाटील राहणार हुपरी यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. गाडीने धडक दिलेला आवाज ऐकून आजूबाजूच्या असलेल्या लोक जमा झाले व भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेले मोहिते व चालक पाटील यांना बाहेर काढून त्यांना तात्काळ निप्पाणीच्या महात्मा गांधी सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर तिथून एका खाजगी दवाखान्यात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. कारंजगावहून प्रशांत कांबळे.